नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी.एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 425 समावेशित शिक्षण या पुस्तकाचे आपण वाचन करूया. यामध्ये एकूण 4 घटक आहेत. घटक 1 समावेशित शिक्षण संकल्पना व स्वरूप. घटक 2 विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे शिक्षण. घटक 3 समावेशित शाळा. घटक 4 समावेशित शाळेतील शिक्षक. यामध्ये आपण प्रास्ताविक समजून घेऊया. भारतीय घटनेनुसार प्रत्येक बालकाला प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत हक्क मान्य करण्यात आलेला आहे. शिक्षण हक्क कायदा 2009 मध्ये अपंग बालकांच्या शिक्षणाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले. आज अपंग किंवा विशेष गरजा असणाऱ्या बालकांना दिव्यांग संबोधण्यात येते. दिव्यांगासंदर्भात भारत सरकारद्वारा दिनांक 27 डिसेंबर 2016 रोजी द राईट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटी ॲक्ट 2016 प्रसिद्ध करण्यात आला. बालकांच्या अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार त्याच्या शिक्षणासाठी विशेष शाळा, एकात्मिक शाळा आणि समावेशित शाळा असे शाळांचे प्रकार निश्चित करण्यात आले. समावेशित शिक्षण संकल्पनेनुसार नियमित शाळेतील शिक्षकांना सामान्य विद्यार्थ्यांसोबत दिव्यांग शाळांना विद्यार्थ्यांनाही अध्यापन करणे अपेक्षित आहे. शालेय स्तरावरील शिक्षण प्रणालीच्या ह्या गरजेची दखल नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन ने म्हणजे NCT ने 2014 साली प्रसिद्ध केलेल्या बी.एड अभ्यासक्रम आराखड्यात घेतलेली दिसते. त्यात समावेशित शिक्षण या अभ्यासक्रमात स्वतंत्रपणे समावेश करण्यात आलेला आहे. समावेशित शिक्षण या विषयात समावेशित शिक्षणाची संकल्पना, विशेष गरजा असणारी बालके, समावेश शाळा व शिक्षक या मुद्द्यांचा विचार केलेला आहे. घटक 1 मध्ये समावेशित शिक्षणाचा अर्थ, संकल्पना, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, समावेशित शिक्षणाची सेवा, समावेशित शिक्षणाचा आराखडा याची माहिती दिलेली आहे. तसेच समावेशित शिक्षणातील धोरणे व कायदे, विशेष बालकासाठी असणाऱ्या शासकीय योजना, कर्ज योजना, समाज कल्याण विभागाच्या योजना, अपंगांसाठी सोयी सवलती यांचे सविस्तर विवेचन केलेले आहे. घटक 2 मध्ये विशेष गरजा असणाऱ्या बालकांची ओळख, त्यांच्या अक्षमतेची कारणे, प्रतिबंधात्मक, उपचारात्मक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम यांचे विद्यार्थ्यांच्या प्रकारानुसार विस्तृत विवेचन केलेले आहे. घटक 3 मध्ये समावेशित शाळेचा अर्थ, सामान्य शाळा व समावेशित शाळा यातील फरक, समावेशित शाळेतील भौतिक सुविधा, समावेशित शाळेतील मानवी घटक, अपंगत्वाविषयीचा दृष्टिकोन याची सविस्तर चर्चा केलेली आहे. घटक 4 मध्ये समावेशित शाळेतील शिक्षकांच्या संदर्भात शिक्षकांचे अध्यापन विषयक तत्वज्ञान, अध्यापन पद्धती, अध्यापनाची तंत्रे यांविषयी माहिती दिलेली आहे. तसेच सर्व जडणघडणीत शिक्षकाची भूमिका, विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे समुपदेशन व मार्गदर्शन, पालकांची भूमिका यांचे सविस्तर विवेचन केलेले आहे. या पुस्तकातून आपण समावेशित शिक्षणाचे स्वरूप जाणून घेणे सहज सुलभ होईल. आता पुढील घटकामध्ये आपण घटक 1 चा अभ्यास पाहूया.